नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय पाटील अथर्व अकॅडमी मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. एमयूएचएसच्या विद्यार्थ्यांसाठी एमयूएचएस मध्ये जे विद्यार्थी शिकतात महाराष्ट्रात, त्याच्यात बीएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी अथर्व अकॅडमी मराठीतून मार्गदर्शन करणारी एकमेव अकॅडमी आहे. याचं गुगल प्ले स्टोअरला हा सिम्बॉल असलेला एक ऍप आहे. ट्रान्सफॉर्म युअर पोटेन्शियल इंटू रियालिटी हे आपलं ब्रीदवाक्य आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर आज आपण युट्यूबवर संस्कृत पेपर 2चं मॉडेल आन्सर शीट जे आहे ते बघणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की मॉडेल आन्सर शीट सेकंड पेपर साठी मेनली, कारण याच्यामध्ये अन्वय जो येतो तो विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतो. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स त्याच्यामध्येच मिळतात. तर ते वेगवेगळ्या ट्रिक्सच्या आधारे कसं आपण करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर हे आपलं युट्यूब चॅनल, याच्यामध्ये तुम्ही लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मी गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती या ठिकाणी संस्कृतचा प्रोफेसर आहे आणि त्यासोबत मी बाकी इतर विषयांचं सुद्धा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो. यामध्ये संस्कृतच्या पेपर 2 मध्ये क्वेश्चन 2 जो आहे तो एसएक्यू, पहिला एमसीक्यू क्वेश्चन असतो आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद इतिहासचे एमसीक्यू असतात. पण तो आता तुम्हाला सगळ्यात शेवटी मिळणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला एसएक्यू आणि एलएक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. पेपरला बसल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी एसएक्यू आणि एलएक्यू सेक्शन बी दिला जाईल आणि त्याच्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये एमसीक्यू दिले जाणार आहेत. पण त्याच्यातही शेवटच्या अर्ध्या तासात तो पूर्ण अर्धा तास न वापरता तुम्ही 10 ते 15 मिनिटात एमसीक्यू कंप्लीट करायचे आणि 10 ते 15 मिनिटं थेअरीसाठी वापरायचे. ते पण मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे कसं त्या ठिकाणी तुम्हाला ते करता येईल. तर याच्यामध्ये पेपर 2 मध्ये संस्कृतचा पहिला क्वेश्चन जो आहे एसएक्यू मध्ये, अर्थात क्वेश्चन 2 हा म्हटला जातो, पहिला एमसीक्यू येईल. दुसऱ्यामध्ये पहिला सब क्वेश्चन, अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेदम लिखित्वा रेखांकितानां पदानां शब्दरूपाणी धातुरूपाणी वा लिखत. बघा, क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित वाचायचं. पहिले पदच्छेद लिहायला लावलेला आहे आणि नंतर शब्दरूप आणि धातुरूप ते जे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत त्यांचे. म्हणजे याच्यामध्ये पदच्छेद साठी 2 मार्क आणि 3 जे शब्दरूप धातुरूप विचारले त्याच्यासाठी 1 मार्क, असे 3 मार्क्स. तर ते कसं लिहायचं? तर सगळ्यात आधी पदच्छेद म्हणजे सगळे शब्द जे आहेत ते वेगळे करायचे. तत्र आद्याः, हा श्लोक जो आहे, तत्राद्याः मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्तादयः कफम कषाय तिक्त मधुराः पित्तम अन्नेतु कुर्वते. त्याच्यामध्ये पदच्छेद तत्र आद्याः, बघा त्याला फोडलेलं आहे फक्त. मारुतम अनुस्वार आहे तो म मध्ये कन्वर्ट, घ्नन्ति तसं आहे. त्रयस्तिक्तादय, त्रयः याच्यामध्ये संधी झालेला आहे. तिक्त आदयः, कफम तसंच राहिलंय. कषाय तिक्त मधुराः पित्तम अन्ने तू कुर्वते. बस एवढं ज्याला केलं तरी तुम्हाला हे 2 मार्क फिक्स होऊन जातात तुमचे. त्याच्यानंतर मारुतम अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे. त्यानंतर त्याचं प्रथमा एकवचन जे आहे ते मारुतम हे जे आहे तो त्या ठिकाणी रूप होईल. देन कफम हा देखील अकारांत पुल्लिंगी शब्द आहे आणि द्वितीय एकवचन त्या ठिकाणी आहे. कृ धातूचा कुर्वंते हा शब्द लटलकार आणि प्रथम पुरुष एकवचन मध्ये त्या ठिकाणी कुर्वते नाही कुर्वते. श्लोकामध्ये जे आलेले आहे ते शब्द त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते लिहायचे. ह्याचे 3 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. 5च्या 5 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. त्याच्यानंतर जो सगळ्यात कठीण वाटणार तुम्हाला, अन्वय. अधोदत्तस्य श्लोकस्य अन्वयम अर्थम च लिखत. अन्वय पण लिहायचं आणि अर्थ लिहायचा आहे. बाकी इथं पदच्छेद लिहायची गरज नाही. इथं फक्त अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. जे विचारलेलं आहे तेच. श्लोक दिलेला आहे, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोगस्य संभवः. प्राणायाम विज्ञानी अध्यायामधला हा श्लोक आहे. मग याच्यात बघा, सगळ्यात आधी काय करायचं की त्या श्लोक मध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घेणं. प्राणायामाचा युक्तपूर्वक जर त्या ठिकाणी अभ्यास केला तर सर्व रोग जे आहे त्यांचा क्षय होईल
म्हणजे सर्व रोगांचा क्षय होईल आणि अयुक्त अभ्यास केल्यास सर्व रोग जे आहेत ते उत्पन्न होतील. आता त्याच्यावरनं त्याचा अर्थावरनच त्या ठिकाणी त्याचा अन्वय, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षय भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग भवती, संभव और भवती, उत्पद्यते. तर त्या ठिकाणी शब्दरचना थोडीशी त्या ठिकाणी हे झाली तरी त्या ठिकाणी मार्क्स जास्त त्या ठिकाणी कमी होणार नाहीत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सिंपल लँग्वेज मध्ये तो श्लोक जो आहे तो म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन संस्कृत मधनं, तो श्लोक आहे त्याला, तो पद्यामध्ये आहे त्याला गद्यामध्ये अर्थात रूपांतरित करणं म्हणजे त्या ठिकाणी अन्वय. म्हणजे कवितेतून म्हणजे त्या ठिकाणी पद्यामधून गद्यामध्ये त्या ठिकाणी परिणाम त्याचं रूपांतरण करणं. जसं त्याचा अर्थ बघा, योग्य पद्धतीने केलेल्या प्राणायामामुळे सर्व रोग नष्ट होतात, परंतु अयोग्य पद्धतीने जर अभ्यास केला असेल प्राणायामाचा तर त्या ठिकाणी मात्र रोग उत्पन्न होतात. त्यामुळे प्राणायाम करताना योग्य पद्धतीने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावा. तसे केल्यास सर्व प्रकारच्या रोगांचा नाश होतो. तर अयोग्य पद्धतीने प्राणायाम केल्यास किंवा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे न केल्यास अनेक प्रकारचे व्याधी जे आहेत ते उत्पन्न होतात. बस एवढ्या सिंपल पद्धतीने त्याचा अन्वय आणि अर्थ लिहायचा आहे. पुढची जागा सोडून द्यायची, पुढच्या क्वेश्चन परत पुढच्या पानावर घ्यायचा. अधोदत्तस्य श्लोकस्य अन्वयम अर्थमच लिखत. पुढे पुन्हा एक श्लोक दिलेला आहे आणि त्याचा अन्वय आणि श्लोक अर्थ लिहायला आलेला त्या श्लोकाचा. रसे रोक्षम श्रमः शोषो ग्लानिः शब्दा सहिष्णुता रक्ते अम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षता. आता बघा हा अष्टांग हृदय मधला हा श्लोक आलेला आहे 11व्या अध्यायामध्ये. रस आणि रक्त यांचा क्षय झाला तर काय उत्पन्न होतं, तर तो पहिले श्लोक समजून घ्यायचा, कशात आलेला आहे काय आलेला आहे. मग रसक्षय झाला तर त्या ठिकाणी हे लक्षणं उत्पन्न होतात. मग त्याला त्याचप्रमाणे अन्वय करताना रसे क्षीणे क्षीणे क्षय, रोक्षम श्रम शोषो ग्लानी शब्द असहिष्णुता च भवंती, ते उत्पन्न होतं. तर रक्ते क्षीणे रक्त क्षीण झालं तर अम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षता भवंती. बस तेवढेच शब्द त्या ठिकाणी वाढवले, त्या ठिकाणी शब्दरचना व्यवस्थित केली की तुम्हाला त्याचे 2 मार्क्स आणि अर्थाचे 3 मार्क्स, 2 आणि 3 असे 5 मार्क्स मिळू शकतात. मग रसधातूचा क्षय झाला तर काय उत्पन्न होतं, तर रोक्ष मीन्स वृक्षता उत्पन्न होते, श्रम मीन्स थकवा येतो, शोष मीन्स कृशता उत्पन्न होते, ग्लानी गळल्याप्रमाणे वाटतं, शब्दासहिष्णुता शब्द किंवा आवाज सहन न होणे, शब्द असहिष्णुता ही लक्षणं जी आहेत ते उत्पन्न होतात. तर रक्ताचा क्षय झाला तर अम्ल आणि शिशिर म्हणजे आम्ल आणि शीत पदार्थांची इच्छा होते, आंबट आणि शीत पदार्थांची इच्छा. शिरा शैथिल्य शिरांमध्ये शिथिलता उत्पन्न होते आणि वृक्षता उत्पन्न होते. ही लक्षणं जी आहेत त्याच्यामध्ये उत्पन्न होतात. त्याच्यानंतर प्रयोग विपरिमयत म्हणजे प्रयोग बदला, कर्तरी कर्मणी कर्मणीचा कर्तरी ते त्या ठिकाणी करता असेल तर म्हणजे त्या ठिकाणी करता कर्तरी प्रयोगचा कर्मणी प्रयोग कर्मणीचा कर्तरी. विद्या उपार्जनम क्रियते, विद्या उपार्जनम करोती, क्रियतेचा करोती झालं, विद्याचं विद्या झालं, उपार्जनम तसंच राहिलं. 2 शब्द बदलले की तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क मिळून जातं. विकारेण दुःख उच्यते, विकार दुःखम वदती, उच्यतेच वदती, विकारेणच विकार. ब्राह्मणी तडागह गच्छती. आता बघा काही ठिकाणी जाणून बुजून चुका केलेल्या आहेत, जसं पेपरमध्ये त्या ठिकाणी आलेले त्यानुसार तुमच्या जरी चुका त्या ठिकाणी किरकोळ झाल्या तरी त्याला मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे जास्त बारीक किरकोळ याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज नाही. ब्राह्मणी तडागह गच्छती, ब्राह्मणी तडागम गम्यते, गच्छतीच्या ऐवजी गम्यते झालं. नकुलेन अवलोक्यते, नकुलः अवलोकती, ते त्या ठिकाणी. चत्वारो ब्राह्मण पुत्रः नगरम वसती, चत्वारो ब्राह्मण पुत्रेही नगरम उष्यते, ते त्या ठिकाणी चेंज करायचे, चेंज द व्हॉइस सारखेच आहेत त्या ठिकाणी. मग या ठिकाणी पुढे येतं अधोदत्तानाम टिप्पणी लिखत, टिप्पणी लिहायची आहे. तर त्यामध्ये दुष्यम दुष्य
मग तिथे तो श्लोक जो आहे तो अष्टांग मधला तो दुष्यचा श्लोक टाकायचा आहे. रसासृक मास मेदो अस्ति मज्जा शुक्राणी धातवः सप्त दुष्यः मला मूत्र शकृत स्वेदादयो अपीच. मग याचा पद बघा, आता याच्या टिप्पणी लिहायची तर पूर्णच त्या ठिकाणी लिहायचं. मग इथं आता स्वातंत्र्य आहे तुम्हाला काय काय लिहायचं ते. मग याच्यामध्ये पदच्छेद पहिले रस अश्रुक मांस मेद अस्थि मज्जा शुक्राणी धातवः सप्तदुष्याः मला मूत्र शकृत स्वेद आदय अपीच. बस हे पदच्छेद झाला. त्याच्यावरनं अन्वय मग रसाश्रुक मांस मेदो अस्थि मज्जा शुक्राणी सप्त धातवः दुष्या. सप्तदुष्या सप्तधातवः दुष्या मूत्र शकृत स्वेदादय मला हा अपीच दुष्या ते सुद्धा दुष्य आहेत. अर्थ लिहिताना रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे 7 धातू दुष्य आहेत. त्याचप्रमाणे मूत्र पुरुष स्वेद हे सुद्धा दुष्य आहेत. ते पण लिहिलं गेलं पाहिजे. सप्तदुष्य लिहून सोडून देतात विद्यार्थी. इथं ते नाही, दुष्य ते पण आहेत म्हणून ते पण पूर्ण लिहायचं आहे. आणि तिथं मग मार्क्स कमी मिळतात आणि विद्यार्थ्यांना वाटतं मी पूर्ण लिहिलं होतं आणि हे येतं तरी त्या ठिकाणी लिहिलं जात नाही. म्हणून कोणत्या प्रश्नामध्ये काय लिहायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. देन त्याच्यामध्ये व्याकरणांश काय आलेलं आहे. रसाश्रुक मास मेद अस्थि मज्जा शुक्राणी रसाश्रुक मासाचं मेद अस्थिच मज्जा शुक्राचं इतर द्वंद्व समास. द्वंद्व समास इथे एकत्र आलेले आहे. मूत्रचं शकृतचं मूत्र शकृत समाहार द्वंद्व समास समाहार या ठिकाणी झालेले आहे. मला मूत्र शकृत स्वेदादय मला मूत्र शकृत स्वेदादय याच्यामध्ये विसर्ग संधी झालेली आहे. देन स्वेदादयो अपी स्वेदादयो प्लस अपी पूर्वरूप संधी. त्याच्यानंतर निरुक्ती आणि पर्याय वचन ते त्या ठिकाणी लिहायचे. पर्याय त्या ठिकाणी लिहायचे. आता तिथे प्रकृती दिलेलं आहे तर प्रकृतीच्या त्या ठिकाणी निरुक्ती स्पेशली आपल्या लक्षात निरुक्तीचे शब्द आणि की जसं त्या ठिकाणी प्रकृतीच्या विषयी जे आलेला श्लोक आहे अष्टांग मधला शुक्रार्थव स्थैर्य जन्मादो विषय नैव विषक्रिमे तैश्च तिस्त्रः प्रकृतयो हीन मध्योत्तमः पृथक. शुक्र आणि आर्तव यांच्या ठिकाणी असणाऱ्या त्रिदोषांपासून जन्माच्या आधीच 3 दोषांमुळे क्रमशः हीन मध्यम आणि उत्तम दर्जाच्या 3 प्रकारच्या प्रकृती निर्माण होतात. जसं विषापासून विष कीटक निर्माण होतो. तर हे प्रकृतीविषयी त्या ठिकाणी आलेले आहे. आणि त्याचे पर्याय आता इथे बघा याचे पर्याय त्या ठिकाणी आलेले नाही आहेत पण विचारलेलं आहे तर त्याचे पर्याय जे आहेत ते दोष प्रकृती प्राकृत दोष स्थिती असे त्या ठिकाणी आपण मनाने त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर संस्कृत भाषायाम अनुवाद आहेत. इथं बघा 5 सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्याच 5 सेंटेन्सेस मध्ये ते त्या ठिकाणी अनुवाद करायचे. जसं आता कोण्या एका नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. कश्मीरचित अधिष्ठाने देवशर्मा नाम ब्राह्मण प्रतिवसती स्म. त्याच्या बायकोने एका मुलाला जन्म दिला. तस्य भार्या प्रसूता सुतम जनयत. आता हे पूर्ण शब्दशः नाही आलं तरी त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. त्याच्यात पण मार्क्स मिळून जातात. त्याच दिवशी एका मुंगसीने मुंगसाला जन्म देऊन ती मरण पावली. स्तन्यदाता दाना तस्मिन नैव दिने नकुली नकुल प्रसय मृता. नकुलीने नकुलला त्या ठिकाणी जन्म दिला आणि ती मृत झाली. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला दूध पाजून अंघोळ वगैरे घालून त्याचे चांगल्या प्रकारे पोषण केलं. अथ अभ्यंग मर्दनादिपी पोष त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी अंघोळ वगैरे घालून अभ्यंग वगैरे करून त्याला त्याचप्रमाणे त्याच्या मुलाप्रमाणेच पोषण केलं. परंतु त्याच्या ब्राह्मणीला विश्वास वाटत नाही. परम तस्य न विश्वसती. बस हेच 5 सेंटेन्सेस लिहायचे, बाकी काहीच लिहायचं नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन मातृभाषायाम अनुवाद आहे. इथे श्लोक दिलेला असेल तो श्लोक जो आहे त्याचं भाषांतर 5 मार्क्ससाठी. स्नानम नाम मनः प्रसाद जननम दुःस्वप्न विध्वंसनम शौचस्यायतनम मलापहरणम संवर्धनम तेजसः रूपद्योतकरम रिपु प्रमथनम कामाग्नि संदीपनम नारीनाम च मनोहरम श्रमहरम स्नाने दशैते गुणाः. आता इथे बघा दशैते गुण 10 गुण सांगितले कशाचे स्नानाचे. बघा आता श्लोकाच्या पूर्ण हे जरी लागत नसेल तरी त्या ठिकाणी याच्यावरनं की हा स्नानाचा श्लोक आहे आणि त्याचे 10 गुण सांगितलेले आहेत. स्नान विज्ञान या अध्यायामधला हा श्लोक आहे. मग तेच 10 गुण जे आहेत ते त्या ठिकाणी मातृभाषेत अनुवाद. जसं स्नान हे मन प्रसाद जनन करणारं म्हणजे मन प्रसन्न करणारं, दुःस्वप्न विध्वंसन करणारं वाईट स्वप्नांचा नाश करणारं, शौचस्यायतन करणारं स्वच्छतेचं अधिष्ठान असणार आहे, मलापहरण करणार मलाचा नाश करणार, संवर्धनम तेजस तेज वाढवणार आहे,
रूपद्योतकर करणार, रूपवर्धन करणार आहे. प्रमथन करणार, जे शत्रूचा पराभव करणार आहे. कामाग्नी संधीपन करणार आहे, कामाग्नी वाढवणार आहे. नारी नामचं मनोहरम, स्त्रियांचं मन आकर्षित करणार आहे. आणि श्रमहरम, श्रमहर करणार आहे, श्रम दूर करणार आहे. हे स्नानाचे 10 गुण सांगितले. या पद्धतीने जेवढं विचारलेलं, जसं विचारलेलं तसंच त्या ठिकाणी तेवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. बाकी आपण पुढचा पार्ट याचा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा, त्यांना फायदा होणार आहे. 100% याच्यातनं फायदा तुम्हाला होणार आहे. काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.